नमस्कार मंडळी, मी वैशाली रोकडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त ना? आता मंडळी सगळ्यात आधी सगळ्यांना सुप्रभात, गुड मॉर्निंग. अजून 7 नाही वाजले, आता निश्चय 10 मिनटं आधी शाळेत सोडवायला निघाली, कारण की बरोबर तिथं प्रॉपर 7ला पोचायचं असतं. हा बघा तनिष, हॅलो गुड मॉर्निंग बोल बाळा. तो बोलणार नाही, त्याला आवडत नाही. मी जाते गार्डनमध्ये त्याला सोडल्याच्या नंतर मॉर्निंग वॉकला शतपावलीसाठी. असे रोज नाही जात मी, माझा चेहरा थोडासा कधीतरी जाते, तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. आणि जोपर्यंत शाळेला सुट्टी नाही आहे तोपर्यंत जाईल, शाळेला सुट्टी लागली तर बंद करणार आहे मी. आणि इकडे कचरा कसा फेकत आहे, त्याचा प्रॉब्लेम नाही. तर चला ह्याला आधी शाळेत सोडते, मग जाते गार्डनमध्ये. हे गार्डन आहे, असं पकडा तसं पकडा, हे दाजीचं चालू असतं सकाळी सकाळी. मला दाखवते बघा लोक कसे जॉगिंग येते. तर पहिला इथून बाहेरून का दाखवलं, डायरेक्ट आतमध्ये एंट्री. मस्त थंड थंड हवा सुटली आहे. अरे बघा तिथे जिम आहे. काय बोला, सकाळी सकाळी एवढं काय बोलणार. आता मी तुमचा चहा नाश्ता झाला, माझा आवाज कसा बसल्यासारखा वाटेल थोडासा. नक्कीच बघा, हे बघा हे गार्डन आहे. मी काय जास्त नाही करणार, कारण माझ्या पायाला त्रास असतो ना, म्हणून मी मॉर्निंग वॉक जास्त करत नाही. तुम्ही बघा अजून म्हणजे भरपूर येत आहेत लोक, पण सुरुवात झाली आहे ना, त्याच्यानंतर येतील मग. तर तुम्ही बघा, खरंच अजून एवढी गर्दीची नाही आहे. इथे मी जेव्हा समृद्धीला घेऊन येत होते ना, तेव्हा मला इथे साप चावला होता. पावसाळ्यात घेऊन यायचे ना मी तेव्हा. ते पण बायका जिम वगैरे करतात, आणि आतमध्ये गेलं की त्यांना पण ऑफवर्ड वाटेल ना, त्याच्यामुळे मी आतमध्ये जात नाही. परत बोलते काय करते हे, कशाला शूट करते, कोणाला त्यांचं नाही आवडणार ना, म्हणून नाही करत आहे मी. आणि ह्या गवतावर पण सकाळी सकाळी चाललं ना तर चांगलं असतं बरं का. बघा ते दादा पण बसले बघा. बघू शकता, हे अजून कमीच आहे पब्लिक. आपलं जिथं नेहमी रोज लाईव्ह घेतो ना, तिथे पण खूप गर्दी असते बरं का. मी कसं आहे, तर तनिषला शाळेत जवळ आहे ना, म्हणून ह्या गार्डनमध्ये येते मी. आता पूर्ण रोज 5-6 राऊंड जरी मारले तरी होतात. या जिममध्ये पण मी माझं वजन खूप कमी केलं होतं. असं काही गरज नाही आहे प्रायव्हेट जिमची आपल्याला, पण ही खूप मस्त जिम आहे. होतं त्याच्याने, म्हणजे ज्यांना कोणाला पायाला वगैरे त्रास असेल त्यांचा त्रास पण कमी होतो, हाताची एक्सरसाइज होते, पोटाची चरबी वगैरे सगळे कमी होते त्याने. तर आता मी पण थोडे राऊंड मारून घेते, नंतर तुम्हाला जाताना बोलेलच मी. आणि हे इथं मस्त खेळायला पण आहे बरं. शाळेत सुटल्यावर मुलं येतात शाळेत इथे खेळायला, कारण मी पहिले समृद्धीला ह्या बागेतच घेऊन यायचे. बागेत गार्डन दोन्ही पण बोलते, तिथेच घेऊन यायचे खेळायला. चला मी घेते आता माझे शतपावली करून झालं आहे.
मी जास्ती नाही करत, जास्तीत जास्त 5-6 राऊंड करते, कारण की मला जास्त होत नाही राऊंड मारणं, त्यामुळे मी जास्त राऊंड मारत नाही. आणि हे इथे ना बघा नुगा वेस्ट आहे, म्हणजे ज्यांना कुणाला, मी पण गेले होते, हाडांचा त्रास असेल, मणक्याचा वगैरे कुठला त्रास असेल ना, खूप मोठ्या मोठ्या मशनी आहेत इथं. मला नाव दाखवते व्यवस्थित, थांबा. आणि फ्री आहे, अर्धा तास व्यायाम वगैरे करून देतात ते. पण म्हणजे ते मशीनचा जोर आहे ना, मग एकदा पूर्ण केलं बघा. ते काका पण जाते समोर जे बसले ना, 7:30ला सुरू होतं, ते थोडं लवकरच आले. मग ते मशीनचा वगैरे जोर असल्यामुळे अजूनच सुरुवातीला त्रास होतो. मी 2-3 दिवस गेले होते, त्याने खूप त्रास वाढला होता. मग मी परत बंद केलं. माझी मैत्रीण ती पण वेस्टवरून यायची कामाला, नाही कामाला जायचं ना, मी कामावर घरून इथे यायची, मग हे करून आम्ही दोघी तिकडे जायचो. सकाळी 8 वाजता जायचे मी. आता चालली आहे घरी. 7 वाजता तुम्ही सध्या सकाळी माझ्याशी बोलताय. तर बघा अशी सकाळ सुरुवात होते माझी, मुलांच्या शाळेपासून सुरू करायची. तर खरं तुम्हाला काय दाखवायचं आता, माझ्या याच्यामध्ये सगळा कचरा वगैरे काय सकाळी सकाळी. आता आज बुधवार आहे ना, आज सुका कचरा नेणार, त्याच्यामुळे जास्त कचरा येतो. तर मी जाते आता घरी, कारण मी परत 9:30ला घ्यायला येते त्याला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.